उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीती संगमावरील समाधीस्थळी अभिवादन करतील। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपला राजकीय निर्णय किंवा एखादी नवी सुरुवात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करूनच करायचे। तोच कित्ता गिरवत सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर नतमस्तक होतील। त्यानंतर सुनेत्रा पवार अजितदादा यांच्यासोबत विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विदीप जाधव यांच्या कुटुंबियांचे देखील फलटणमधल्या तरडगाव इथं जाऊन सांत्वनपर भेट घेतील। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आज कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी येत आहेत। त्यांच्यासोबत पार्थ पवार व अन्य नेतेही उपस्थित राहणार आहेत। बारामतीतील विमान दुर्घटनेपूर्वी श्री अजित पवार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी न चुकता यायचे। तसेच राज्यातील कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा असेल अथवा राजकीय भूमिका जाहीर करायची असेल तरी अजित पवार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन करून कराडमधूनच आपला राजकीय निर्णय जाहीर करत असत। या सर्व पार्श्वभूमीवर आज सुनेत्राताई पवार पहिल्यांदाच कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी येत असून त्या नक्की काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे। चंद्रजित पाटील, पुढारी न्यूजसाठी कॅमेरामन ओमकारसह कराड।